गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी यात काँग्रेसच्या माध्यमातून पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता। आदित्य फत्तेपूरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सूचक म्हणून ज्या 10 मतदारांची नावे दिली होती, पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक व तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते नागेश भोसले यांच्याही नावाचा उल्लेख होता। आज झालेल्या छाननी प्रक्रियेवेळी पंढरपूर नगरपालिकेतील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते नगरसेवक नागेश भोसले यांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी आदित्य फत्तेपूरकर यांनी दाखल केलेल्या अर्जासोबत सूचक म्हणून सह्या केल्या नाही, माझ्या दोन्ही सह्या बनावट असल्याचे स्पष्टीकरण दिले। यामुळे काँग्रेसचे आदित्य फत्तेपूरकर यांनी नागेश भोसले यांच्यावर दबाव असून त्यांनी मला धोका दिला अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली होती। तर नागेश भोसले यांनीही माध्यमांशी बोलताना आपली बाजू मांडली आहे। खरं तर काँग्रेसचे सूचक असल्याचं त्या यादीमध्ये जाहीर केलेलं आहे काँग्रेसने आणि त्याच्यावर सही देखील तुमची आहे। काय नक्की प्रकार आहे? तुम्ही म्हणताय की बोगस आहे। मला काय म्हणायचं, मी मुळात काँग्रेस पक्षाचा नाहीच, मी आघाडीचा माणूस आहे। त्यामुळे माझ्यावर अधिकार कोणाचा चालत नाही। साहेब बोगस आहेत 100% आहे की मी आता पोलिटिशियनला एक तक्रार करणार आहे की बोगसवर काहीतरी कारवाई व्हावी। पण त्यांनी ऑडिओ रेकॉर्डिंग सुद्धा ऐकवलेत माध्यमांना की तुमचा आणि त्यांचा संवाद झालेला आहे। मी प्रत्येक टायमाला सगळ्या संघ बोलतो, त्यामुळं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं त्यात असं नमूद केलेलं नाही मी काय सूचक होतो म्हणून असं वगैरे। तुम्हाला कल्पना होती का तुम्ही सूचक आहेत म्हणून किंवा नाही? मी सूचक नाही तर बोगसच आहे। असं कसं काय केलं त्यांनी? मग त्यांचं म्हणणं आहे की तुमचे 23-25 वर्षापासूनचे संबंध आहेत। माझे फत्तेपूरचे संबंध आहेत, 20 वर्षापासून 25 वर्षापासून संबंध आहेत, पण मी त्यांच्या पक्षाचा नाही, काही नाही। बोगस सही केली हा सिद्ध आहे। काय आता कारवाई पोलिसांनी जाऊन कारवाई करणार। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणतायत की तुम्हाला पैसे देऊन तुमच्यावर दबाव आणून तुम्हाला फोडले आणि भाजप घाबरली आहे आम्हाला, असं ते म्हणतात। त्यांचं मत त्यांनी मांडले। ॲक्च्युली मी कुणाला घाबरत नाही आणि मी पैसे कोणाचे घेत नाही, मी पैसे पुरवतो सगळ्यांना, मी पैसे घेत नाही कोणाचे। पण भाजपने तुम्हाला किडनॅप केलं होतं का असा आरोप केला? हे नाही नाही, काय नाही, किडनॅप नाही, काय नाही, तुमच्यावर दबाव टाकला काही नाही, सगळं खोट आहे। मग काय नक्की हा प्रकार काय आहे? काँग्रेस असं का वागते का? मला तर त्यांच्याकडे मतं कमी आहेत, त्यांच्याकडे मतं जर असली असती अनुमोदन सूचक त्यांना मिळले असते, आमच्या सरकारच्या सह्या घ्यायच्या कशाला? कुणाकुणाच्या सह्या घेतल्या? घेतल्या तर 10-12 जणांच्या सह्या घेतल्या, सगळ्यांच्या आहेत का खऱ्या? ती काय मला माहिती। तुमची बोगस. ओके।